राजकोट किल्ल्यावरील पोलीस धमकी प्रकरणी नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलंय। निकषाला पोलिसांना धमकी देऊ असं ते म्हणाले। आम्ही पोलिसांकडे बाकड्या नजरेने पाहू शकत नाही असंही राणेंनी म्हटलेलं आहे। नारायण राणे यांनी मुंबईमधून पोलिसांना घर मुंबईमध्ये मिळवून दिली असा दावाही त्यांनी केला। तर पोलीस आणि आमचे चांगले संबंध आहेत असं नितेश राणे म्हणाले। गेल्या वेळी आलेलो पोलीस मध्ये सांगलीमध्ये याला कोणा वाटलं का माझ्या पोलीस बांधवांना मी धमकी देऊन गेलो? कशाला धमकी देऊ? कशाला त्यांच्या अंगावर चालू? माझी ऐकते महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर जेवढा राणे कुटुंबावर विश्वास आहे ना तेवढा अजून कोणावरच असू शकत नाही। विचारा यांच्या वरिष्ठांना कधी। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते या राज्याचे तेव्हा पोलिसांना सर्वात जास्त घर देणाऱ्या नारायण राणेचा हा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात ठेवा। कुठल्याही पोलिसांवर आम्ही कधी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। फालतू लोक आहे ते दोघं बाबेटे फालतू लोक आहे ते। आतापासून आता म्हणजे हे करत गेले, ते राजकारण करत गेले, दादागिरी करत गेले। आता ते काय थोबाड होतं ते नारायणचं काल? त्या नारायणचं थोबाड कसं होतं? पडलेलं दोन चार जण जोडे मारले असं चेहरा होता त्याचा काल। तरी पण त्याला अक्कल नाही, समजत नाही काय माणूस आहे तो। त्याला आम्ही सरळ केलेलं बरेच वेळेस। आणि मग जर अशा पद्धतीने जर समजा आमच्या उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे करत असेल तर आम्ही सहन नाही करणार। हे योग्य नाही। शेवटी जी काही घटना घडली ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे, पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही। ज्या पोलिसांचा अपमान नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने निलेश राणे यांनी केलेला आहे, त्यांना धक्काबुक्की केलेली आहे। आणि नारायण राणे म्हणतात की तुम्हाला आम्ही जीवे मारून टाकू, एकेकाला घरातून काढून बाहेर मारू, ही जी धमकी दिली आहे याचा आम्ही निषेध करतो। तात्काळ पोलिसाचा अपमान केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली तर यांच्यावर 353 लावणं गरजेचं आहे, यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने, पोलिसांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, FIR घ्यावा। अन्यथा ह्यांना पाठीशी घालण्याचे अगर तुम्ही काम करत असाल तर आम्हाला मंत्रालयाच्या बाहेर संघर्ष करावा लागेल। आणि नारायण राणे तुमच्या बापाचा हा महाराष्ट्र नाही आहे, निलेश राणे तुझ्याही बापाचा हा महाराष्ट्र नाही आहे, लक्षात ठेव। महाराजाचा अपमान झालेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पोलिसांची बदनामी करता, त्यांना शिवीगाळ करता, अपमान करता। त्याच्यामुळे तुम्ही अगर आम्हाला रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी भेटाल तुम्हालाही ठोकायचं काम आम्हीच करू। हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र, किती पुराण आहे तरी त्याची नावं काय हे तरी त्या व्यक्तीला माहीत आहे का? त्याच्यामुळे मला पाकिस्तानमध्ये पाठवून माझी सुन्नत करून मला टोपी घालण्याची भाषा करणाऱ्या राणेला मी सांगतो की तुम्ही माझ्या नादाला लागू नका। शेवटी तुम्ही काय आहात हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्याच्यामुळं फक्त जातीय तेढ निर्माण करणे, एखाद्या समाजाला टार्गेट करणे आणि जाणीवपूर्वक आपल्या सोयीचं राजकारण करणे एवढंच धंदा त्या व्यक्तीला आहे। आणि राहिला प्रश्न आम्हाला पाठवायचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं सांगतो तुम्हालासुद्धा नेपाळमध्ये पाठवता येतं, पण आम्हाला महायुतीमध्ये सध्या समानता ठेवायची आहे। तुम्हाला सध्या निवडणुका होईपर्यंत काही नेपाळ बिपाळला पाठवणार नाही, निवडणुका झाल्यावर मात्र तुमची व्यवस्था आम्ही नेपाळला पाठवायची करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।